श्री गणेशाय नमः. हाय मला जोड झाला उठ. नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तर आजचा दिवस बघा खूप खास आहे. तर इथं बघा काय हे मोठंच्या मोठं आलेलं आहे. तुम्हाला पण प्रश्न पडला आहे ना, तर तुम्हाला हेच दाखवणार आहे की काय आलेलं आहे यामध्ये. आणि मानसचित्र गडबड पाहू शकता तुम्ही. त्याला काहीही आलं तर खोलायची इतकी गडबड असते काय सांगायलाच नको. तर त्याला कधी हे फोडीन असं झाले आणि त्यामधलं काय आहे ते बाहेर कधी काढील, तर त्याचा तर काय आनंद असा गगनात मावेनासा झाला आहे. तर काय आहे हे तुम्हाला मी दाखवणारच आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर घरामध्ये बघा कोणतीही वस्तू आपण आणू, लहान असू दे मोठी असू दे, तर जी घरातली आपली लहान मुलं असतात त्यांना ती उत्सुकता एवढी असते की त्यांना ते फोडायचं असतं पहिला, त्यांना ते पॅकिंग उघडायचं असतं, त्यांना ते काय आहे हे पहिला पाहायचं असतं. तर तसंच आमच्या मानसचं आहे बघा. कोणाचंही घरामध्ये काहीही येऊ दे, त्याला ते फोडायचं वगैरे असतं. तर इकडं बघा आई जेवायला बसलेत आणि याला आई जीवपर्यंत सुद्धा दम निघणं झाला आहे. त्याला म्हटलं आईचं जून झाल्यानंतर खोल म्हणतात, नाही त्याला तर ते आत्ताच खोलायचं आहे. तर त्याची गडबड बघू शकता तुम्ही किती चाललेली आहे. जॉईंटच आहे की तयारच आहे की काय जोडायचं पर्यंत तरी ना ती जरासं जोडा. वर बॉक्स. वरती. तर आता तुमच्या तर लक्षात आलंच असेल की काय आहे पार्सल. तर ही सायकल आहे बघा. तर आम्ही मानसला सायकल मागवलेली आहे. खूप दिवसापासून त्याची इच्छा होती की चार्जिंगची सायकल घ्यायची. आम्ही त्याला दरवर्षी असं पुढं ढकलत चाललो होतो की ह्या परीक्षेत पहिला नंबर आल्यावर घेऊया, त्या परीक्षेत पहिला नंबर आल्यावर घेऊया. असं करत शेवटी त्यांनं स्कॉलरशिपमध्ये जिल्ह्यात 55वा क्रमांक मिळवून शिष्यवृत्ती प्राप्त केली. त्यामुळे मग आता म्हटलं ह्या वर्षी त्याला सायकल घेऊयाच, कारण त्यानं देखील बघा स्कॉलरशिप परीक्षेमध्ये 15,000 रुपये शिष्यवृत्ती प्राप्त केली आणि त्याला ते आता मिळणार आहेत, म्हणजे त्याच्या खात्यावरती जमा देखील होणार आहेत. त्यामुळे म्हटलं त्याला यावर्षी सायकल घेऊनच टाकूया, म्हणून ही सायकल ऑनलाईनच मागवलेली आहे. आणि त्याचे पैसे अजून जमा झालेले नाहीत, होणार आहेत, पण त्याचे पैसे आम्ही त्यालाच ठेवणार आहोत. सायकल ही आम्हीच अशीच घेतलेली आहे. पण त्याला त्याचा एक आनंद पण झाला की मला पैसे असं मिळाले. तर मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहू शकता. आणि मुलांना काहीही घेतलं तर मुलांच्यापेक्षा जास्त आनंद हा आईवडिलांना होत असतो. कारण आपल्याला कसं वाटतं असतं की आपल्याला काय मिळालं नाही, लहान असताना परिस्थिती नव्हती, त्यामुळे मुलांना जर घेतलं तर ते आपल्यालाच घेतल्यासारखं वाटतं. मुलांना बघा, आता तुमच्या मुली असतील तर त्यांना नवीन ड्रेस किंवा काय घेतलं तर ते आपणच घातल्याचा फील होतो. तसंच मुलांना असं सायकल वगैरे काही घेतलं तर ते आपल्यालाच काहीतरी असं नवीन मिळाल्यासारखा आनंद होतो. तर प्रत्येक आईवडिलांनाही असंच होतं. तर त्यामुळे आमचा तर आनंद आहेच, तर त्याचासुद्धा आनंद अगदी गगनात मावेनासा झाला आहे. त्याला तर काय करू, ते कुठं जोडू काय समजणं झाले. असा नुसता असा त्याचं गोंधळ चालू झाला आहे. काय बघूया तर लगेच ये बघ, ये कवर आहे जरा हे काय करलायस. हे जोडत असते इथं. कसं काढू? हे लेफ्टच आहे. हे तिकडचं आहे. सायकल सरळ केल्यावर लेफ्टचं. हा असं उलट मी उलटच जोडतो तिकडचं. हे इकडचं आहे. हा तिकडचंच होतं, इकडचं होते सरळ केल्यावर पण. तर इकडं बघा मानसचे पप्पा आणि मानस सायकल जोडायला लागले. तर मानसला काही दम निघन झालाय. ती माणसं उद्या जोडा येणार होती. उद्या नाही, हा शनिवारी शनिवारी? 29 तारखेला. आणि आज तारीख 25 तारीख. मग असं नव्हतं, तिने जोडली असती की व्यवस्थित. नाही बाय हा मग तरी लवकर डिलिव्हरी का केली? केली असू, त्यांना त्यांच्या वेळेनुसार त्यांनी करणार डिलिव्हरी. मग ते कसं वर करायलायस? मग गॅरेज नको आहे. ए असू दे, छान दिसते. त्याचं काय पार्ट एकदा काढून ठेवलास की सगळं गेलंच बघते. हो सायकल इकडं कसं जातील काय गरज आहे, कुठलाच पार्ट यातला ठेवायचं नाही घरात. जे दिले ते दिले. असू देत की शोला, असू दे. ते हॉर्न नाही ग, हॉर्न आहे तो, हॉर्न आहे. हॉर्न आहे ना माणूस, तू हॉर्न आणि लाईट आहे. लाईट आहे. रात्रीचा तर कुठे घेऊन जाणार आहे सायकल.
आहे तरी पण नको होय कधी तर जरासं अनुरागच्या वाढदिवसाला तू बरोबर बोलतेस, माझ्या बाजूने बोलतेस. आणि येताना तुला मग 8 वाजतात का नाही मग तेव्हा नको काय उजेड. तर कंपनीची माणसे सुद्धा बघा सायकल जोडायला येणार होती, पण हा काय ऐकला नाही. ती 2 दिवसांनी येणार होती, पण ह्याला ते सायकल बघून रात्रभर असं होत होतं की ते आता मी कधी सकाळी उठीन आणि कधी ते फोडीन आणि कधी जोडीन आणि कधी सायकल पळवीन. त्यामुळे तो काय त्यांची वाट बघायला दिला आणि स्वतःच सायकल जोडणार म्हणत होता, म्हणून मग त्यांचे बाबासुद्धा जोडायला बसले. तर रात्री बघा त्याची पूर्ण सगळी सायकल जोडून 12-12:30 वाजले असतील, तेव्हा मग आम्ही सगळी झोपायला गेलो होतो. तर सकाळी देखील आणि पुन्हा लवकर उठायचं होतं, कारण पूजा देखील सायकलची करून घ्यायची होती, कारण तोच सगळ्यात पहिला आंघोळ केलेला, कारण त्याला गडबड होती. त्यामुळे हार वगैरे सगळं जाऊन त्यानंच आणलं होतं आणि सगळं ताटबीट सगळं त्यानंच भरून घेतलं होतं. तर बाहेरचं कोणाला काय असं शक्यतो बोलवलं नाही. त्याचे तो मित्र बोलवणार होता 2-3, पण पाऊस भरपूर येत होता आणि थोडा वेळ थांबला, म्हणून म्हटलं बाबा आहेत त्यांची तोपर्यंत पूजा करून घ्यावी. आणि आमच्या इकडं बघा अशी छोटी मोठी काही असो, म्हणजे सायकल असो किंवा काय पण असू दे, हळदी कुंकू लावून पूजा केल्याशिवाय आम्ही काय ती वापरत नाही. तर इथे हळदी कुंकू लावून सगळी पूजा करून घेतली. तर साधी सिंपल अशीच पूजा केलेली आहे, फक्त एक हार घातलेला आहे आणि हळदी कुंकू वगैरे लावून आरती ओवाळून घेतली आणि नारळ फोडला. इतकीच पूजा केलेली आहे. नैवेद्यासाठी पेढे आणले होते, तर मी एकटीच इकडं हळदी कुंकू लावून घेतलं आणि मानसनं नारळ फोडला. तर त्याचा एकच गल्लीत खेळतेला मित्र आला होता, तर त्याला तेवढं थांबवून घेतलं, कारण पाऊस कंटिन्यू चालू होता आणि थोडा वेळ थांबला, म्हणून म्हटलं तेवढ्यात पूजा आवरून घ्यावी, कारण अहो पण जाणार होते, म्हणून म्हटलं पटकन आवरून घ्यावी. तर पूजा इथं बघा आवरून घेतली. पाऊस आलाय काय? सांगा तुम्ही हे सीट खाली करा म्हणून. तर बघा अहो सायकल मारायला चालले होते, पण त्यांना काही व्यवस्थित बसायलाच आलं नाही, म्हणून ते उतरले आणि मानसला म्हटले तूच एक फेरा घेऊन ये. तर बघा मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला की त्यांच्यासाठी केलेली छोटीशी का छोटी गोष्ट असं ना, पण ती किती मोठी वाटते आणि मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघू शकता तुम्ही. तर त्याला तर सायकल खूप आवडली. तर तुम्हाला सायकल कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि तर आज सायकलचा व्लॉग बनवला होता. तर उद्या तुम्हाला रक्षाबंधनचा व्हिडिओ येणार आहे, तर तो व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.